नेक्स्ट टॉपिक बघा. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स of a point from a line. या ठिकाणी बघा, लाईन ए बी दिलेली आहे तुम्हाला आणि हा पॉइंट पी आहे. हा डिस्टन्स काय पी एम तुमचं फ्रॉम लाईन ए बी. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी अल्फा बार म्हणजे हा फ्रॉम लाईन ही स्ट्रेट लाईन आहे. आर बार ए बार प्लस लॅम्बडा बी बार इज अंडर रूट ऑफ मॉड्युलस ऑफ अल्फा बार मायनस ए बार स्क्वेअर. अल्फा बार मायनस ए. मग डिस्टन्स ऑफ पॉइंट पी अल्फा बार from line r bar equals to a bar plus lambda b bar. A bar plus is under root of alpha bar minus a bar square minus alpha bar minus a bar into b bar, sorry b only, divided by mod of b bar ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी प्रूफ बघा कसं आहे. द लाईन आर बार आपलं सिंपल लाईनचं इक्वेशन होतं बघा या ठिकाणी. passing through parallel to vector b bar. R bar equals to a bar plus lambda b bar. Passes through a bar. again बघा a आणि a bar. Let m be the foot of perpendicular drawn from p. हा m जो आहे हा p ला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. R bar equals to a bar plus lambda b bar. am equals to mod of am bar. am equals to the projection of AP bar on the line. या AP बारचं जे प्रोजेक्शन आहे ते ह्या लाईनवर आहेत. म्हणजे कशी सावली बघा ही पीचं पॉईंट तिथं पडेल. मग तुमचं AM बार equals to projection of AP bar on B bar as the line parallel to B bar. ही जर लाईन B बार ही जर पॅरलल असेल तर इकडे याचं कसं प्रोजेक्शन पडेल. मग AP बार into B bar divided by what? mod of B bar. तरी मी लिहिलं होतं या ठिकाणी की B bar पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, दिस इज व्हॉट युअर B bar. ओके, नंतर आहेत डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स.
स्क्यू लाईन्स म्हणजे काय पहिले पाहून घेऊया आपण. इफ द टू लाईन्स इन अ स्पेस इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट then the shortest distance between them is zero. If the two lines in a space are parallel to each other, then the shortest distance between them is perpendicular distance between them. या ठिकाणी बघा, समजा दोन लाईनी आहेत, त्या जर एकमेकाला इंटरसेक्ट करत असेल स्पेसमध्ये, तर त्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं? झिरो असतं. नाहीतर त्याच जर एकमेकाला पॅरलल असेल, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. हे महत्वाचं आहे सगळ्यात. A pair of line space which neither intersect each other or nor parallel to each other are called as skew lines. आता या ठिकाणी बघा, जर समजा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असेल, तर यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं? झिरो असतं. समजून घ्या, हे दोन एकमेकाला पॅरलल असतील, तर त्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं? परपेंडिक्युलर असतं. पण अशा दोन लाईन की जे एकमेकाला इंटरसेक्ट पण करत नाही आणि पॅरलल पण नाही, त्यांना काय म्हणतात? स्क्यू लाईन. काय म्हणतात त्यांना? स्क्यू लाईन्स. या झाल्या तुमच्या स्क्यू लाईन्स. ओके. Therefore distance between lines, दोन लाईन असतात आता ह्या. The distance between lines R1 bar equals to A1 bar plus lambda B bar and नंतर काय नोटेशन लॅम्बडा 1च घेतले का? ओके, ठीक आहे. इथे R1 नाहीये, फक्त R बार आहेत. इथे लॅम्बडा 1 घेतलेले आहेत अँड R bar equals to A2 bar plus lambda 2 B2 bar. B1 घेतलेला आहे. is mod of A2 bar minus A1 bar into B1 bar cross B2 bar more complete. Okay, A2 minus A1, B1 cross B2, B1 cross B2. ओके, हे झालं तुमचं स्क्यू लाईनचा फॉर्म्युला. Two lines intersect each other if and only short distance is zero. झाले तुमचं. Lines are A1 bar lambda B2 lambda 1 B1 intersect each other if and only if यांचं अंतर कसं असेल? झिरो असेल परपेंडिक्युलर. म्हणजे हे बघा, हा टाईप. हे आपण लिहून घेऊया. रिमार्क. First, two lines intersect each other if and only if two lines intersect each other if and only if the shortest distance between them is zero.
सेकंड बघा, लाईन्स आर बार lines R bar A1 bar plus lambda 1 B1 bar and R bar equals to A2 bar plus lambda 2 B2 bar intersect each other if and only if intersect each other if and only if A2 bar minus A1 bar into dot B1 bar cross B2 bar equals to 0. Second बघा, line x minus x1 divided by a1 equals to y minus y1 divided by b1 equals to z minus z1 divided by c1 and x minus x2 divided by a2 equals to y minus y2 divided by b2 equals to z minus z2 divided by c2 intersect each other if and only if intersect each other x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 a1 b1 c1 equals to what? 0. Distance between two parallel lines. या दोन पॅरल लाईन्स बघा आणि यातले डिस्टन्स हे कसं काढायचं, बी कॅप distance between two parallel lines. Distance between two parallel lines R bar equals to A1 cap lambda 1 B bar and R bar equals to A2 bar plus lambda 2 B bar, sorry lambda 1 lambda 2 फक्त lambda आहे,
इज, या ठिकाणी बघा फॉर्म्युला, मॉड ऑफ A2 मायनस A1 इंटू वॉट, बी कॅप. क्रॉस मध्ये दिल्यात लक्षात ठेवायचं काय आहे. क्रॉस आणि डॉट ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप. एक्सरसाइज 6.2. क्वेश्चन फर्स्ट बघा काय आहेत. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम, find the length of the perpendicular from 2 minus 3 1 to the line x plus 1 divided by 2 y minus 3 divided by 3 z plus 1 divided by minus 1. X plus 1 divided by 2 y minus 3 divided by 3 equals to what? Z plus 1 divided by what minus. तर बघा पहिले आपण थोडी फिगर काढून घेऊया. ही लेंथ घेऊया आपण. L. Find the length perpendicular from, यावर तुम्हाला इथे एक परपेंडिक्युलर पॉइंट घ्यावा लागेल. तो पी म्हणूया. काय दिलंय तुम्हाला 2 मायनस 3 1. हा फुट ऑफ परपेंडिक्युलर घेऊया आणि हा पॉइंट पी. To the line x1 plus x plus 1 divided by 2 equals to y minus 3 divided by 3 equals to what? Z plus 1 divided by minus 1. Let हा PM कोणाला परपेंडिक्युलर आहेत? लाईन L ला. टू लाईन L किंवा ऑन लाईन L. इक्वेशन ऑफ लाईन तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी. काय दिले? x plus 1 divided by 2 equals to y minus 3 divided by 3 equals to what? Z plus 1 minus 1 equals to काय करा? लॅम्बडा सपोज करा. मग लॅम्बडा प्रत्येकाला सेपरेट घ्या. x plus 1 divided by 2 equals to लॅम्बडा, y minus 3 divided by 3 equals to लॅम्बडा, z plus 1 divided by minus 1 equals to लॅम्बडा. हा लॅम्बडा याला 2 याला मल्टिप्लाय करा. Therefore x plus 1 equals to 2 लॅम्बडा, y minus 3 equals to 3 lambda, z plus 1 equals to what? Minus lambda. 1 तिकडे जाऊ द्या, प्लसचा का होईल मायनस. x equals to 2 lambda minus 1, y equals to 3 lambda plus 3, z equals to minus lambda minus 1.
म्हणून मग काय करा, हे पॉईंट कशामध्ये लिहितो आपण, ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊया. एम चे पॉइंट आले. एम इक्वल्स टू व्हॉट, 2 लॅम्बडा मायनस 1, 3 लॅम्बडा प्लस 3, मायनस लॅम्बडा मायनस 1. लॅम्बडा व्यवस्थित काढून घेऊया. मग याचा डिरेक्शन रेशोज घेऊया आता. डिरेक्शन रेशोज ऑफ एम. या ठिकाणी काय माना ते, एक्स वाय आणि झेड. करेक्ट. ऑफ पी एम म्हणून या ठिकाणी. ओके. डिरेक्शन रेशोज ऑफ व्हॉट, पी एम. हा जो फुट ऑफ परपेंडिक्युलर दिलाय तुम्हाला, हा पी एम, याचं काय करू आपण या ठिकाणी, डिरेक्शन रेशोज काढून घेऊया. काय येईल तुमचा तो, एक्स मायनस x1, y मायनस y1, z मायनस z1. हा कसले इक्वेल्स आहेत, एक्स वाय आणि झेड. करेक्ट. तुमचं x1 y1 काय आहेत, p, इक्विवॅलन्स p इक्विवॅलन्स 2 मायनस 3 1 आहे. इक्विवॅलन्स काय तुमचा तो, x1 y1 आणि z1 घेऊया. करेक्ट. मग देअरफॉर a1 घेऊया आता. x काय तुमचा 2 मायनस अल्फा, सॉरी लॅम्बडा, मायनस x1 किती आहेत 2. मग देअरफॉर a1 इक्वल्स टू 2 लॅम्बडा मायनस 3. सिमिलरली b1 घ्या आता, y मायनस y1. y किती आहे 3 लॅम्बडा प्लस 3, आणि y1 किती आहेत मायनस मायनस 3. इक्विवॅलन्स 3 लॅम्बडा 3 मायनस मायनस प्लस 3. मग देअरफॉर b1 इक्वल्स टू काय आले तुमचे 3 लॅम्बडा प्लस 6. c1 घ्या, z किती आहेत मायनस लॅम्बडा मायनस, z1 किती आहे तुमचा मायनस 1, मायनस लॅम्बडा मायनस 2. हा झाला तुमचा a1. b1 आणि c1. करेक्ट. आता हा पीएम जो आहे, ऑनलाईन एल, परपेंडिक्युलर जर असेल तर बघा यांचा प्रोडक्ट काय असतो ऑलवेज 0. a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. करेक्ट. आता तुमचा a1 झाला, हा काय झाला a2 b2 आणि c2 आहे. करेक्ट. म्हणून बघा आता 2 आला, हा 2, हा 3 आणि हा मायनस 1. a1 तुमचा काय दिलाय त्यांनी 2 लॅम्बडा मायनस 3. a2 किती आहेत 2, b2 3, b1 काय आहेत 3 लॅम्बडा प्लस 6 इक्वल्स टू 3. c काय आहेत c1
मायनस लॅमडा आणि C2 काय आहेत -1 इक्वल्स टू 0. Therefore 2 into 2 lambda 4 lambda minus 6 plus 3 3 is 9 lambda plus 18 minus minus plus lambda minus minus plus 2 equals to 0. 10 14 lambda 18 plus 2 20 20 minus 6 plus 14 equals to 0. Therefore 14 lambda हा मायनस प्लस त्याने काय होईल मायनस होऊन जाईल. मायनस लॅमडा. ओके, हे झाले व्हॅल्यू. फाइंड द लेंथ परपेंडिक्युलर, लेंथ काढायची आहे. करेक्ट. मग x1 आणि x2 काढून घेऊया आपण. आता x1 इक्वल्स टू काय तुमचा या ठिकाणी बघा एक्स वाय ची व्हॅल्यू काढून घेऊ. x इक्वल्स टू 2 लॅमडा मायनस 1 ही आली x ची व्हॅल्यू. नाव x इक्वल्स टू 2 लॅमडा मायनस 1 2 काय आहेत -1 -1 -3. y ची व्हॅल्यू काय तुमची 3 लॅमडा प्लस 3 -3 plus 3 equals to what 0. Z minus lambda minus 1 minus 1 plus sorry minus 1 minus minus plus 1. But therefore m equals to xyz equivalence -300. मग तुमचा m काय आलेला आहे करेक्ट. p काय आहेत 2 minus 31 म्हणून pm अंडर रूट ऑफ x2 minus x1 म्हणजेच 2 minus 3 चा स्क्वेअर प्लस -3 into what -0 चा स्क्वेअर 1 minus 0 चा स्क्वेअर equals to अंडर रूट ऑफ 2 plus 3 चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर 2 plus 3 5 चा स्क्वेअर 25 plus 9 plus 1 equals to what अंडर रूट ऑफ 35 युनिट. हे झालं तुमचं आन्सर. बाकीचे ऑर्डर नेक्स्ट लेक्चरला.